नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही कोळी या किड्याबद्दल कधी ऐकलंय का? ज्याला कोळी असं म्हणतात. तुमच्या इंग्रजीत ज्याला म्हणतात स्पायडर. हो. आणि स्पायडरमॅन तर तुम्हाला माहितीच आहे. त्यातलं स्पायडर दुसरं तिसरं कोणी नाही, पण हा कोळी आहे. आज या कोळ्याबद्दलच आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. हे काय करतात? कसे असतात? त्यांना किती डोळे, पाय वगैरे, वगैरे असतात? हे सगळं आपण आज या गोष्टीत ऐकणार आहोत. कोळी आपला वेळ कसा घालवत असेल? मध्यरात्री तो जेव्हा फिरायला बाहेर पडेल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर फेरफटका मारून पहा. कोळी कोळी ही गोष्ट लिहिली आहे कांचन बॅनर्जी यांनी. चित्र काढली आहे सौम्या मेनन यांनी. मराठी अनुवाद केलाय श्रुती पणसे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. काय दिसतोय का मी? कोळी विचारतोय तुम्हाला. तो जो चित्रात आहे ना, भिंतीवरती लटकलेला, तो कोळी आपल्याशी बोलतोय या गोष्टीत. त्याचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. दिसतोय का तो तुम्हाला? खरं तर त्याला शोधणं मुळीच सोपं नाहीये. तसं मलाही दिसतं, पण जरा अंधुकच. जरी मला 8 डोळे असले तरी. हम्म. त्यातून तो तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्याकडे 8 डोळे आहेत. आपल्याकडे तर 2च आहेत. पण तरीही त्याला आपल्याहून अंधुक दिसतं. कारण ते 8 डोळे अगदी लहान लहान आहेत. आणि त्याच्यात तेवढी नजर शक्ती नाहीये. बघा मी उड्या मारतोय. कसे झोके घेतोय. तुम्ही पाहिलंय का कधी कोळ्याला? असं झोके घेताना, उड्या मारताना किंवा त्याचं ते जे स्पायडर वेब ज्याला म्हणतात, ते बनवताना. अगदी सुंदर दृश्य असतं ते. कधी बघायला मिळालं तर नक्की बघा. आणि त्याने या सगळ्या गमती-जमती कोणाला शिकवल्यात माहितीये? तुमच्या आवडत्या स्पायडरमॅनला. हो, स्पायडरमॅनलाही त्याने उड्या मारणं, झोके घेणं असं सगळं शिकवलंय. मी भिंतीवरून रांगत जातो. पण काही काळजी करू नका हं. पडत नाही मी. माझे हे 8 केसाळ पाय कशालाही चिकटतात. मज्जाच आहे की. तुम्हाला असं जमेल का? भिंतीवर रांगायला आणि त्याचे पाय चिकटतात म्हणे. किती छान. मी फारसा झोपत नाही. रात्रीच्या वेळी मी खाऊ खायला बाहेर निघतो. निशाचर आहे म्हणजे हा प्राणी. माझं काम पोलिसांसारखंच आहे. मी डास, छोटे किडे आणि उडणाऱ्या माशांना पकडतो. थांबा हं, आलाच बघा एक. पकडतो मी त्याला. टाटा. गेला कोळी. कोळ्यांबद्दल अजून माहिती. काही कोळी पेन्सिलीच्या टोकावर मावतील इतके लहान असतात. आणि काही कोळी गुहेत राहतात वाघोबासारखे. आणि ते ताटा एवढे मोठे असतात. ताट म्हणजे तुमच्या जेवणाचं ताट असतं ना, त्याच्या एवढे मोठे असतात. ही कृती तुम्ही घरी करून पाहू शकतात. कोळ्याला त्रास न देता त्याचं निरीक्षण करा. पायांचा गुंता न करता आपल्या 8 पायांवर तो कसा चालतो ते बघा. भेटूया पुन्हा. आतासाठी बाय बाय.